नमस्कार ताईंनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झालेली आहे आणि ई-केवायसी करत असताना तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि ई-केवायसी करताना 2 OTP मागितल्या जातात. पहिला OTP लाडकी बहिणींचा असतो म्हणजेच लाभार्थ्यांचा असतो आणि दुसरा OTP तुमच्या पतीचा किंवा तुमच्या वडिलांचा असतो. आता पुष्कळदा काय होतं की लाडकी बहीण योजनेची जी काही ई-केवायसी आहे ती करत असताना कोणता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे हेच माहिती नसतं. मग ई-केवायसी करताना अडचण येते, समस्या निर्माण होते. कोणत्या मोबाईल नंबरवरती OTP गेला आहे हेच समजत नाही. आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे कळत नाही. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ई-केवायसी करण्या अगोदर तुमच्या आधार कार्डला किंवा तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डला नक्की कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्या अगोदर चेक करायचं आहे. म्हणजे ई-केवायसी करताना तुम्हाला अडचण येणार नाही. हे आता चेक करू शकता की तुमच्या आधार कार्डला किंवा पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे. हे कसं चेक करायचं हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर ताईंनो, आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे पाहण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून थेट तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. इथे आल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड क्रमांक म्हणजेच लाभार्थ्याचा म्हणजेच लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक टाकायचा आहे किंवा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आहे तसा कॅप्चर टाकायचा आहे. त्यानंतर प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार क्रमांक दाखवला जाईल. त्यानंतर वय दाखवलं जाईल, जेंडर दाखवलं जाईल, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर स्टेट महाराष्ट्र आणि मोबाईल नंबरचे जे काही शेवटचे 3 डिजिट आहेत ते शेवटचे 3 डिजिट फक्त तुम्हाला इथे दाखवले जातील. तर यावरून तुम्हाला थोडंफार अंदाज लागू शकतो की कोणता मोबाईल नंबर लिंक आहे. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त लाडकी बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.